हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण बाजरीची राब करणार आहे। आपण जे माडगं म्हणतो ना, तर त्या टाईपचं। तर आता हे बाजरीचं पीठ आहे। आता हे बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे, मी हे इथं हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे। आता हे तयार झालं की तुम्हाला कळेल की किती प्रमाणात पीठ घ्यायचं आहे, किती माणसांसाठी करायचं आहे। एक 2 वाट्या तर होईल। तर थंडीच्या दिवसात हा गोडाचा एक पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचा। आधी थोडं कोरडंच भाजायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं मग तूप टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहे आणि सुंठ पावडर। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही काजू आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतील ते टाकले तरी चालते। आता ह्याला करपवू द्यायचं नाही, अगदी असं सतत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। कमी गॅसवर भाजायचं आहे आणि ह्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून आता हे भाजून झालं की आपण एका भांड्यात घेऊन त्याच्यात पाणी टाकून सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। मी आता हे पुढं करतेच, तर हे आधी व्यवस्थित हे भाजून घेते। आता थोडंसं हे भाजत आलंय, ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया। थोडंसं तूप टाकलंय। सर्दी झाल्यानंतर हे करून तुम्ही प्या, किती छान लागतंय बघा। या पिठाचं जसं आता हे बाजरीचं पीठ आहे, ह्याचं आपण हे माडगं करतो, तसंच आपण नाचणीच्या पिठाचं पण करू शकतो। मुलं बाजरीची भाकरी खात नाहीत, तर त्यांना जर असं करून दिलं पातळ असं खिरीसारखं, तर ते नक्की आवडीनं खातील पितील। आता हे मी भाजून घेते। आता हे पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे। आता हे मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते आणि ह्याला पाण्यामध्ये ह्याच्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या। आता हे इथं मी हे पीठ पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ह्याची अशी पातळ अशी पातळसर असं हे करून घेतलं। आपल्याला किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं। पाणी असं काय त्याला माप नाही, म्हणजे अगदी पातळच असते हे। तर आता आपण पुढं इथं हे ठेवलेलं आहे, आपलं कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूया। आता हे पाणी टाकलं की काय आपल्याला घट्ट वाटलं तर आपण परत पाणी टाकू शकतो। आता ह्याच्यामध्ये हा गूळ टाकणार आहे। तर किती गोड पाहिजे आपल्याला त्यानुसार गूळ टाकायचं। हा पदार्थ गुळामध्येच करतात, गुळामध्ये त्याची टेस्ट चांगली येते, साखर नाही टाकायची। गूळ आता इथं मी टाकला। आता गूळ वितळेपर्यंत पाणी गरम झालं की आपल्याला गूळ वितळून जाईल आणि तुम्हाला किती प्रमाणात गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही गूळ टाका। आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आता हा गूळ वितळला की ते आपण जे पातळ करून घेतलेलं आहे पीठ,
ते मग ह्याच्यामध्ये टाकायचं. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. तर चवीपुरतं मीठ. थोडीशी सुंठ पावडर. थोडीशी सुंठ पावडर. सुंठ पावडर टाका किंवा वेलची पावडर टाका. माझ्याकडे इथे सुंठ पावडर आहे. सुंठ पावडर टाकली. आता हे पाण्याला उकळी आली की आपण हे जे पीठ हे करून घेतलंय पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकायचं. फक्त एकच लक्षात ठेवायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. आता हे पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे मिक्स केलं. हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आता मगाशी आपण पीठ भाजून घेतलेलंच आहे. आता हे अगदी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका, नाही टाकलं तरी चालेल. तर हे असं पातळच पाहिजे. जर असं पीठ पाण्यामध्ये हे करून घेतलं ना पातळ करून की त्याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाही. डायरेक्ट जर टाकायला गेलं पाण्यात तर मग गाठी होतात. म्हणून आधी पीठ व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पातळ त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आणि मग ते उकळत्या पाण्यात टाकायचं. आता हे थोडंसं मला घट्ट वाटतंय तर मी अगदी थोडं पाणी टाकते याच्यात. आता ह्याला उकळून घेऊया. हे बघा, हे आता पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. पीठ शिजलेलं आपल्याला लक्षात येतं. थोडंसं टेस्ट करून बघायचं. या आधी आपण पीठ तुपावर भाजलेलंच आहे. तर आता हे व्यवस्थित शिजलं. तर हे गरम गरम लगेच पिळून टाकायचं.